आणि या घडीला एक सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीला पोहोचलेले आहेत, दिल्लीला रवाना झालेले आहेत। अशोक चव्हाण आणि विखे मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेणार आहेत। अहमदनगरच्या जागेसाठी विखे पाटील दिल्लीला रवाना झाल्यात अशी माहिती मिळते। दिल्ली दरबारी ते फील्डिंग लावतील असंही कळतंय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। सागर, काय अपडेट मिळते? राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीला गेलेले आहेत आणि मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेणार आहेत असं कळतंय, काय अपडेट? सुवर्णा नगरची जागा जी आता विद्यमान जागा आहे ती लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि नेमक्या याच जागेवर सुजय विखे पाटील, जे राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा आहे, त्यांना उमेदवारी हवी आहे। या जागेला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवलेला आहे काँग्रेसला ही जागा देण्याबाबत। त्यामुळे याबाबतचा तिढा तोडवण्यासाठी विखे पाटील दिल्ली दरबारी गेलेले आहेत। विशेष म्हणजे 4 जागा ज्या आहेत त्याच्यावरनं हा तिढा आहे असं समजतं। पूर्ण आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा थांबलेली आहे आणि याबाबत देखील आज विखे पाटील, अशोक चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात मीटिंग होणार आहे आणि त्याच्याबाबत काँग्रेसची भूमिका काय असेल याची चर्चा केली जाईल। आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मीटिंग करून आघाडीचा पूर्ण फॉर्म्युला ठरेल असं सांगितलं जातं। सुवर्णा, नक्कीच सागर, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। मल्लिकार्जुन खरगेंची ते भेट घेणार आहेत। अहमदनगरची जी जागा आहे ती आपल्या म्हणजे त्या जागेसाठी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी ते फील्डिंग लावतायत। त्यामुळे आज मल्लिकार्जुन खरगे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये या जागेसंदर्भात चर्चा होईल अशी माहिती मिळते।